मंडळी, सकाळी एका एसटी कर्मचाऱ्याचा फोन आला. म्हणाले, तुमच्याशी बोलायचंय, थोडा वेळ आहे का? हो म्हणायला उशीर कर्मचाऱ्यानं आपलं गाऱ्हाणं मांडायला सुरुवात केली. रोज मरे त्याला कोण रडे अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आमचंही तसंच झालंय. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कधी होईल, किती होईल, कसा होईल, होईल की नाही याचा काही नेम नाही. कारण तो पगार कधी उशिरा, कधी अर्धा, तर कधी महिने होतच नाही. लॉटरी लागल्यावर आनंद व्हावा तसा वेळेवर पगार झाल्यावर आम्हा कर्मचाऱ्यांना आनंद होतोच आहे. टक्केवारी एसटी महामंडळामध्ये काही नवीन नाही, पण यावेळी ही टक्केवारी पगारात सुद्धा घुसली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार या महिन्यात 56% झाला. या ऐतिहासिक महान पगाराचा हा 56% आकडा कुठून आणि कसा आला असं लोक विचारतायत. अर्थ खात्यानं रतन खत्री सारखा आकडा काढला की अब तक 56 सिनेमा पाहून अधिकारी इन्स्पायर झालेत असा सवाल अनेकांना पडलाय. त्या कर्मचाऱ्यानेही तोच सवाल विचारला. म्हणाला, यावेळी अर्धाच पगार जमा झाला. साहेब, संसाराचा गाडा म्हटल्यावर त्यात काय नसतं? लेकरांची शिक्षण आहे, घर खर्च आहे, रूम भाडा आहे, EMI आहे, आजारपण आहे, येणार जाणार, सणवार, सगळंच तर असतं. सांगा ना, अर्ध्या पगारात आता कसं भागवायचं? आधी तुटपुंजा पगार, त्यात व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारानं आमची पत घसरली आहे. सरकारच्या रुपयासारखी कर्मचारी कोसळून पडतोय शेअर बाजारासारखा, आणि व्यवस्थापन मनमानी वागतंय ट्रम्प साहेबासारखं. सगळ्या अडीअडचणीत कुणाला पैसे मागितले तर लोक सरळ सांगतात, तुमच्या पगाराचा काही भरोसा नाही. पैसे कसे द्यायचे बाबा? कधी लोन मागायला बँकेत गेलं तर सॅलरी स्लिप बघून बँकवाले हसतात साहेब. कॉल सेंटर मध्ये बसून लोकांना फोन करून लोन घेता का म्हणून मागे लागणारे आम्हाला चुकून सुद्धा कधी फोन करत नाहीत साहेब. त्यांना माहित आहे, मी एसटी कर्मचारी आहोत. बाहेर 42 डिग्री तापमान आहे. तुमच्या एसीच्या गाडीत जाणवत नसेल कदाचित. नुसत्या भीतीनं तुम्ही काचही खाली करत नसाल कदाचित. पण 42 डिग्रीनं तापलेला एसटीचा पत्रा अंगाची साल्टी काढतो. इतकी उन्हाळी लागते की बाथरूम आल्यावर मरण आलं असं वाटतं साहेब. वाहक चालक एसटीचा कणा आहे ना, तो राब राबतो ना, कामात कसूरही नाही ना, मग त्याला उपाशी का ठेवलं जात आहे? त्याला भिकारी का बनवलं जात आहे? एकदा विचारा ना साहेब सरकारला. त्या कर्मचाऱ्यानं कॉल ठेवला. त्याची व्यथा आणि कथा मला, महाराष्ट्राला नवीन आहे. शापित वाटावेत असं जगतायत कितीतरी वर्ष ही माणसं, एका आशेवर कधीतरी काहीतरी बदलेल म्हणून. चर्चेच्या या सगळ्या घोराळातून त्याच्यापर्यंत काय पोहोचेल की नाही माहित नाही, पण किमान त्याचा आवाज तरी पोहोचावा म्हणून